लिवायला पाहिजे. हे किती मला सांग, मला लक्षात राहतं. तो कलर, एक मरून कलर आणि एक हा मोरपिसी कलर. हाय हाय. प्रत्येक हॉटेलमध्ये क्वालिटी असते ना. मस्त आहे. शुभारंभ करा शुभ हाताने. टॅडँग टॅडँग. आणि पहिली साडी बघ काजल कोणती गेली आतमध्ये. आता आम्ही इथे मार्केटला जातो आहे. मार्केटला जायच्या अगोदर बघा पाठी काय चालू आहे. काय चालू होतं हे माप घेते. मेजरमेंट ना भाईचा, म्हणजे किती आहे ते त्या हिशोबाने मग भाईला तसं कुर्ता आणि ते घ्यायचं आहे. कुर्ता पॅन्ट. आणि आता भाईची पण शॉपिंग करायची आहे. आणि थोडीफार काय शॉपिंग राहिली ते पण आपल्याला करायची आहे ना. ताईची शॉपिंग राहिलेली आहे. हो, ताईसोबत पण शॉपिंग राहिलेली. हा आमचा व्हिडिओ बघतात आहे. पॉज. बाईची शॉपिंग करायची, आजीसाठी शॉपिंग करायची आहे. हो, लिवायला पाहिजे. हे किती मला सांग, मला लक्षात राहतं. ठीक आहे 15. एक शर्ट घेते ना. 31. ठीक आहे 31 जस्ट. 15, 31, 30. ठीक आहे चल. 15, 31, 30. शुभांगी किरण टीम रेडी झालेले आहेत. छत्र्या घेतली. आतमध्ये लाईट हलते बघ, बाहेरचं बघ असं स्टेबल आहे सर्व. छत्र्या का घेतले पण? पाऊस धरलाय ना म्हणून घेतले. चला ताई चल. अशी कशी बसते तू? चल आता शॉपिंग करायला ताई खूप दिवसांनी आली ना. ताई बरोबरची एक लास्ट शॉपिंग राहिलेली होती, ती आता मी ताईला घेऊन चालली. लास्ट शॉपिंग म्हणजे काय? लास्ट शॉपिंग म्हणजे आपल्याला आजीला साडी घ्यायची आहे. आणि काकांना पण घ्यायचा. काकांना पण परत घेऊन जाणार आहे. आणि काकांना पण कपडे घ्यायचे भाईला. हो, काकांना कसं ताई चॉईस करून घेते ना, म्हणून ताईला बोलवलं. ताई आता आली आहे ना भाऊबीजेला, तर म्हटलं तेवढी शॉपिंग करूया आपण. नाही तू हे लास्ट वेळ पण ऐकलं तर लास्ट शॉपिंग होते का मम्मी कधी पण? नाही होत कधी, कारण पर्यंत ते चालूच असतं. काय ना काय माहिती असतं ना, की म्हणजे माहिती पडत राहतं की हे कमी पडलं ते कमी पडलं. तेच. आणि ते एकदाच लिस्ट बनवून शॉपिंग होत नाही. तू कसली लास्ट शॉपिंग नाही बोलू शकत. परत भटजींचं एवढं जे सामान दिलंय, 50 नारळ, अजून ते भरपूर आहे. सर्व लग्नाचं सामान सगळं भरायचं ते सर्व आहे. पण भरायचं आहे ना. लग्न नवरा बाहेर पडेपर्यंत ते सामान आणायचं, शॉपिंग असतंच. एंड मोमेंटला पण जायला लागतं. आता काल बघा ते बाहेर आमच्या घराच्या बाहेर मंडप लावायचं ना, त्याची मी ऑर्डर दिली. असं काही ना काही काम असतंच. म्हणजे ढोलवाले लागणार आहे, त्याचं पण ऑर्डर दिली. आणि ते एवढं सगळं काम करायला आहे ना, आम्ही आमच्याशिवाय दुसरं कोण आहे नाही ना मध्ये, ते आम्हाला सगळं करायला लागतो. आमच्या बोलेपर्यंत आपण पोहोचू तिकडे. एक नंबरला चाललोय. एक नंबरला ना. एक नंबरला चाललोय. आता तिकडे पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो. हा माल आहे ना आता जास्त आपल्याकडे चाललाय. 12-13 कलर येतील याच्यामध्ये. एक ती चालली आहे, एक 5 साड्या आहेत. तो कलर, एक मरून कलर आणि एक हा मोरपिसी कलर. आतमध्ये पर्पल. हे कसे एकदम क्वालिटीला चांगले आहेत. हात लावल्यावर क्वालिटी चांगली आहे. एकदम कडक पण नाही. तुला आवडले का मम्मी? चुरणार नाही बघ. मोती कलर दे रहा है. मोती कलर दे वरती ठेवलाय तो. हेच होतं ना त्यांचा मोरपिसी. हे काय खायला वाटलं तुला? होय, काय खाते? खायला नाही वाटलंय, ते लहानपणी खायची ना, ते आता दिसलेत ना तिला. तेच किती जर व्हरायटी आहे छोट्या मुलांचं सर्व. चॉकलेट वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तर बघा आम्ही आता मार्केटमध्ये आलो तर परत सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपल्याला. काय बाबू नाव सांग? दिशा काय नावची? मम्मीला भेटलात? हाय म्हणा कॅमेऱ्याला. हाय. हाय म्हण. हॅपी दिवाळी. पावभाजी 2 पाव एक्स्ट्रा. आता हॉटेलमध्ये आलेले आहेत. लास्ट टाइम पण आपण आलो होतो ना. लास्ट टाइम का ऑर्डर केलं तेच आम्ही ऑर्डर करतोय. काय ऑर्डर केलं होतं हे ना? पनीर पावभाजी विथ 2 पाव एक्स्ट्रा. हे आपलं पहिलं हॉटेल आहे पहिल्यापासूनचं. ते आपण काय मागवायचो? मसाला डोसा आणि वडा सांबार कॉमन पहिलं मागवायचे. आणि असंच आम्ही इकडे बसायचो ना. बटर लावलं. ते तुला पावभाजी आवडते ना? या पावभाजीमध्ये बघा पनीर आहे, पनीर है ना. हो. आणि टेस्ट कशी सांग? चांगली आहे का?
कशी आहे? प्रत्येक हॉटेलमध्ये क्वालिटी असते ना. मस्त आहे. तर आता इकडे काय घ्यायला आली? फोडायला फटाके. हे आपल्या लग्नात फोडायला लागतात ना बॉम्ब, पेपर बॉम्ब. अजून घेऊया का? का नाही खात? बघितला खाल्ला की नाही? हां घाल त्याला घाल. हे अजून 2-3 घाल बघूया. खाईल खाईल. आता बघा आम्ही परत शॉपिंग करत होतो आणि परत आपल्याला सबस्क्रायबर भेटले. सर्वांनी हाय करा कॅमेऱ्याला. हाय. हां दिसतात आहे का बघूया? दिसत आहे. नाही येते. दिलू तू आली? दिलू आली पण आपला प्रसाद नको का? तर घे सर्वांना मार प्रसाद. बस का अंघोळ घालते का? शॉपिंग केलेली आहे तुम्हाला दाखवूया. आता ती सवय झाली ना याची. हे तर माहिती पडलं लग्नात आपल्याला 5 होते ना, आम्हाला 10 पाहिजे होते. 5ची अजून ऑर्डर दिलेली. सर्वात महाग झालं म्हणजे शेंगतेल, म्हणजे तेल महाग झालं आहे ना. तेल पेट्रोल सर्व. कांदे 50 रुपये किलो आणि शेंगतेल 160 रुपये किलो. बापरे. रेडी? आता कोणाला काय घेतलं आम्ही दाखवतो. स्पेशल ही शॉपिंग ताई बरोबर होती आजीसाठी, बरोबर. आणि काकांना आम्ही परत उद्या घेऊन जाणार आहे. सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे. आता एका शॉप घेऊन गेले पण पाऊसच घाबरला. कोणाकोणाकडे पाऊस पडला आम्हाला सांगा. आमच्या कोकणात पण पाऊस पडला, आमच्या बदलापूरला पण पाऊस पडला, आमच्या विक्रोळीला पण पाऊस पडला, बरोबर ना. हे काय काय आणलेलं आहे? हे काय आणलेलं आहे? पहिली आजीला साडी. आमची दिलू दिसली नव्हती व्हिडिओमध्ये. दिलू ती वरती गेली होती. आली. दिलू साडी बघायला आली. ही आजीला साडी. ही आमच्या आजीला साडी. आणि सर्वांना आमची आजी माहिती आहे. ही बघा. हां ही कोणाला साडी? हे सांगायचं नाही. सांगायचं सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. कोणाला साडी सरप्राईज आहे ते तुम्हाला दिसणारच आहे. ही साडी कोणाला देणार आहे आम्ही. अरे वा. आणि अजून काय घेतलेलं आहे? अजून एक साडी. अजून एक आहे. एक 2 वर 1 फ्री का? काय? एक कोण फ्री द्यायला बसलेलं नाही बाहेर. वा 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 वा. आता नेसल्यावर तुम्ही बघालाच कोणी नेसली आणि कोणाला दिली आम्ही, बरोबर ना. आता ताईने डिसाईड केलंय भाईला काय काय घ्यायचं आहे? पॅन्ट घ्यायचे आहेत, पॅन्ट कुर्ता आणि पैजामा घ्यायचे आहेत ना, आणि 2-3 नवीन शर्ट घ्यायचे आहेत, बरोबर ना. आपल्याला सबस्क्रायबर भेटले म्हणजे आपल्या पाठवून आहे ना धावत येत होते. हो सबस्क्रायबर ना. असे किती लोक आवडीने येतात ना. खूप छान वाटतं तुमचा रिस्पॉन्स बघून ना. आम्हाला अजून आपल्याला छान वाटतं पण ते भेटायला येतात त्यांना अजून आवड येते. हो त्यांना छान वाटतं. हो नवीन नवीन भेटायला मस्त वाटतं. हां. आणि आम्हाला तुमच्याशी बोलायला पण चांगलं वाटतं बाहेर. आम्ही हे सर्व सामान हातातच पकडून होतो. चला ही अशी शॉपिंग होती, बरोबर. आता जरा रेस्ट घ्या तुम्ही आणि पुढचं काय ते आहे ते करत जाऊया आपण, जसं रुटीन आहे आपलं. ठीक आहे. नमस्ते. ताई आले ना म्हणून जरा ताईच्या मदतीने सगळं सामान एकत्र करून ठेवते. माझी नंतर गडबड नको ना. एकटीची धावपळ होणार. पाहुणे अचानक घरी येतील. म्हणजे ते कपडे वगैरे आणलेले, साड्या, हे सगळं ज्याचे त्याचे करून नाव लिहून ठेवते. ज्यांना ज्यांना द्यायचे आहेत ते. बघा जे आम्ही ब्लाऊज पीस आणले होते ना, ते बघा ब्लाऊज पीस आणलेले, ते हे पण ब्लाऊज पीस आणलेले वेगळे. आणि हे सर्व असे रुमाल आणि ते सर्व ना साड्या. आता सर्वांची साड्या वेगळे करायचे आहेत आणि आपल्या काजलचे वेगळे करायचे आहेत. काजलची कपाटात लावायची आहे. चला घेऊन जाऊया वरती. टीम येणाराला वेगळा आहे. आता कोण येत आहे काय माहिती. मामा म्हणून मामा काय ते एक पीस त्याला पिशवी पाहिजे.
हे बघून ठेव बघू, अशा पिशव्या होईल आपल्याला. ए तिला बोल जरा हिंदी मध्ये कागद जलाने का नाही बोलताय ते. ए क्या कर रहे तुम लोग ये क्या कर रही तू? मम्मी आता आपण कुठे चाललोय? एवढं लवकर? चलो एव्हरीवन फॉलो मी. दिलू ये वरती. तिलू चला वरती. यावे यावे पधारिये. तेव्हा किती कचरा झाला, बॉम्बचा कचरा आहे ना सर्व. चला आलेले आहेत. गड किल्ला तडल्यासारखा झालेला आहे मम्मीला. चला चला ताई. चला उद्घाटन कोण करणार आहे? ताई. चला. चला ताई. हो आपण कसे प्रोडक्ट मागवतो तर त्याला कवर असतं तसं. चला 2 जण लागतील ते कवर हे करायला. हॅपी बर्थडे. ते कसं वाटतं ताई काढायला? आता सर्व काढल्यावर तुम्हाला दाखवू. शुभारंभ करा शुभ हाताने. टॅडँग टॅडँग टॅडँग. अरे वा 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 वा. हे आम्हीच डिसाईड केलं होतं ना मम्मी? काजल, आम्ही, आईनी, मम्मीनी, सर्वांनी, ताईंनी सर्वांनी डिसाईड केलं की होतं की तिला वरती असंच पाहिजे होतं ना. होय. म्हणजे सर्व वरती असं हँग करणार आणि 2 आपल्यात आणि लॉकर नाही पाहिजे होतं आपल्याला, बरोबर ना? बरोबर. हा आणि 2 ड्रॉवर केस. लॉकरच आहे ते बघ ना. लॉकर सिस्टमच आहे ना? आहे बघ दोन्ही कीज आहेत ना. ते कसं हे कसं येतं ना, वास कसा येतो ना नवीनचा? बँगलसाठी. हा हे बँगलसाठी ना. आणि 2 कप्पे आणि हे इथे पण काहीतरी ठेवू शकतो अडकून. ह्याची प्राइस सांगू शकता? जर तुम्हाला सांगितली असेल तर तुम्हाला माहिती आहे. ताई मम्मी ह्याची प्राइस सांगू शकता या कपाटाची? सांग. ताई किती असेल? 14. किती बोलते तू? 14,000. मम्मी समजा तू मार्केटला गेले असेल तर तुला कितीला दिला असता? तिला असता 12-13. ठीक आहे. ह्याची प्राइस मी परत येत्या ब्लॉग्स मध्ये सांगेल, पण मी तुम्हाला एक क्लू देतो. हा एवढा मोठा कपाट मी 10,000पेक्षा पण कमीला घेतलेला आहे. ते पण उल्हासनगर वरून मी ऑर्डर केलेला आहे आणि 10,000पेक्षा कमी असेल तर ह्याची किंमत किती असेल मला कमेंट मध्ये सांगा. बघूया किती लोक राईट आन्सर देतात. ठीक आहे. आणि मी प्राइस सांगणार. राईट आन्सर दिल्यावर तू काय देणार? त्यांना आम्ही कपाटात बोलवणार. ठीक आहे. राईट आन्सर द्या आणि कसं कसं बार्गेन केलं, कुठून घेतलं तेही मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. पण 10,000पेक्षा कमीला घेतलंय मी हा एवढा मोठा कपाट. चला आता भरायला घ्या. पंखा लाव. पंखा लावू हा, गरम आता. होतोय. ओके हे बघा. आता हा किचन पण आम्ही आता व्यवस्थित करणार आहे आता सर्व. आणि इकडे पण आम्ही रेसिपीज बनवायला घेणार आहे लग्नानंतर. लग्नानंतर त्यांना खूप काय रेसिपीज मिळणार आहे ना मम्मी? फॅन बिन सर्व. हा मोठा आहे बघ. हा, म्हणून असे चल. लावले. आता इथे कपाटात पहिली साडी चाललेली आहे. पहिली साडीचा मान. ताई आपण कोइन्सिडन्स बोलू शकतो ना की आपण जी पहिली साडी काजलला गिफ्ट केली होती तीच पहिली गेली. चालू आहे काम, चालू आहे वर्क ऑन प्रोग्रेस. आणि पहिली साडी बघ काजल कोणती गेली आतमध्ये? हा आता ही दुसरी साडी. इथे आमची दिलू आलेली आहे. दिलू वट्यावरच बसायचा, तिकडे बाहेर नाही जायचं एकदम जास्त बाहेर. ठीक आहे काय? चला दिलू. हां बस इकडे बस. 15 मिनिटानंतर पिक्चर कुठेपर्यंत पोहोचलेला आहे? द्या ती साडी द्या. ते साड्या सगळे दाबून ठेवले आहेस. हां आता ते बघा. आता एवढे म्हणजे किती राहू शकतात माझ्या हिशोबाने ना मम्मी? इकडे हा असे जर गट्टे लावलास ना तर 36 लागू शकतात. 36 हे बघा. मी बघा कसा लावलेला आहे. बघा हे सर्व साड्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ड्रेस हे आहे असे पण साड्या, हे पण साड्या. हे सर्व ज्वेलरी बॉक्सेस आपण घेतले होते ते. 2 ड्रेस आहे बघ. खाली पण साड्या. हे दे. अजून प्रोग्रेस चालू आहे. आता ताई लावेल व्यवस्थित.
झालं लावून कपाट. जेवढे कपडे होते तेवढे लावलेले. हम्म. आता तिच्या बरोबर कपडे येतील ते त्याच्यामध्ये जातील हम्म. आणि कपाट पूर्ण होईल. हो